मित्रांनो, राजकीय दृष्ट्या चीन आपला शत्रू राष्ट्र आहे हे आता सगळ्यांना माहितीच आहे. चीनचं विस्तारवादी धोरण, इतर देशांवर पाळत ठेवणं, त्यांचा डेटा चोरणं अशा गोष्टी नवीन नाहीत. मात्र तरीही शिक्षणाच्या बाबतीत चीन आता संपूर्ण जगाला दिशा देतोय. चीनने गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारची शैक्षणिक धोरणं राबवली आहेत जी समजल्यावर तुम्हाला वाटेल की खरंच आपल्याकडेही असं व्हायला पाहिजे. चीनने नेमकं काय केलंय, त्यामुळे त्यांच्या इथे शिक्षणाचा बाजार कसा थांबलाय आणि भारताने चीनकडून काय शिकायला हवं हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. सुरुवात करूया चीनच्या एका ऐतिहासिक निर्णयापासून. 2021 साली चीन सरकारने एक धक्कादायक आणि खरं तर धाडसी म्हणता येईल असा निर्णय घेतला. डबल रिडक्शन पॉलिसी म्हणजे दुहेरी कपात धोरण. या निर्णयामुळे एका झटक्यात चीनमधील 120 अब्ज डॉलर्स एवढी मोठी प्रायव्हेट ट्युटरिंग इंडस्ट्री बंद करण्यात आली. आता खासगी शिकवणी बंद करण्याचं कारण काय होतं? तर शिक्षणातील समानता प्रस्थापित करणं. चीनमध्ये शिक्षणाचा इतका काळाबाजार झाला होता की श्रीमंत पालक फक्त आपली मुलं इतरांपेक्षा पुढे राहावीत म्हणून वर्षाला हजारो डॉलर्स खर्च करायचे. अशा मुलांशी स्पर्धा करणं ग्रामीण भागातील गरीब मुलांना अजिबातच शक्य नव्हतं. शिक्षण पैशाने विकत घेणं हा प्रकारच सरकारला मान्य नव्हता. त्यामुळेच खासगी शिकवण्यांवर बंदी आणली गेली. याच पॉलिसीमध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे प्राथमिक शिक्षण देणाऱ्या संस्थांना ना नफा ना तोटा या धोरणावर काम करावं लागेल. म्हणजे प्राथमिक शिक्षण देणाऱ्या संस्थांना नफा कमावण्यास बंदी लागू केली गेली. फक्त फीच्या माध्यमातूनच नाही तर शेअर मार्केट किंवा परदेशी गुंतवणूक या माध्यमातून देखील नफा कमावण्यास मज्जाव करण्यात आला. सरकारचं स्पष्ट म्हणणं होतं की शिक्षण संस्था म्हणजे कमाईचं साधन नाहीत, तर ती समाजसेवा आहे. यामध्ये प्राथमिक म्हणजे पहिली ते चौथी नव्हे तर पहिली ते 9वी हे लक्षात घ्या. यासोबतच शाळांना सुट्टीबाबत देखील निर्देश देण्यात आले. मुलांवर जास्त ताण येऊ नये यासाठी वीकेंडला किंवा सुट्ट्यांमध्ये मुख्य अभ्यासक्रमावर आधारित ट्युटरिंग बंद करण्यात आलं. शनिवार रविवार तर शाळांना कंपल्सरी सुट्टी जाहीर करण्यात आली. यानंतरचा नियम तर आणखी महत्वाचा आहे. कुठल्याही खासगी संस्थेला जाहिरातबाजी करून पालकांना भुरळ घालण्यास मज्जाव करण्यात आला. टीव्ही, बॅनर, सोशल मीडिया सगळीकडून ट्युशन कंपन्यांच्या जाहिराती बंद करण्यात आल्या. आणि शेवटचा एक नियम म्हणजे परदेशी शिक्षकांना ऑनलाईन माध्यमातून मुख्य विषय शिकवण्यास मनाई करण्यात आली. या सगळ्याचा परिणाम म्हणून या खासगी शिक्षण संस्थांचे ट्युशन कंपन्यांचे शेअर्स झटक्यात 70 ते 80% कोसळले. अनेक कंपन्या बंद झाल्या, पण चीन सरकारने तिकडे साफ दुर्लक्ष केलं. कारण इथे प्रश्न पुढच्या सगळ्या पिढीचा होता. या पिढीचं भविष्य हे कंपन्यांच्या आताच्या नुकसानापेक्षा जास्त महत्वाचं होतं. याच धोरणाचा भाग म्हणून मुलांच्या गृहपाठाचं ओझंही कमी करण्यात आलं. प्राथमिक शाळांमधल्या मुलांसाठी गृहपाठाची वेळ निश्चित करण्यात आली आणि प्रत्येक मुलाने दररोज किमान 2 तास शारीरिक हालचाल करावी हे बंधनकारक करण्यात आलं. यासोबतच चीनने ग्रामीण भागातल्या शाळांकडे विशेष लक्ष दिलं. गावाकडच्या मुलांना केवळ शिक्षणासाठी गाव सोडून जावं लागू नये या उद्देशाने ग्रामीण शाळांमध्येही डिजिटल गोष्टी, चांगले शिक्षक आणि आधुनिक सुविधा देण्यात आल्या. 2035 पर्यंत चीनमधील शिक्षण व्यवस्था जगात एक नंबर बनवण्याचं त्यांचं लक्ष आहे. शिवाय चीनच्या शिक्षण व्यवस्थेतला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे व्यावसायिक शिक्षण. आपल्याकडे ITI किंवा पॉलिटेक्निकला कोणी ऍडमिशन घेतलं की त्याला फेल्युअर समजलं जातं. इंजिनिअरिंग जमलं नाही म्हणून इकडे आला असं म्हणलं जातं. पण चीनने या विचारसरणीला सुरुंग लावलाय. 2023च्या आकडेवारीनुसार चीनमध्ये तब्बल 11,000हून अधिक वोकेशनल शाळा आहेत, ज्यात 3.5 ते 4 कोटी विद्यार्थी शिकत आहेत. हायस्कूलच्या वयातल्या सुमारे 40% मुलांनी वोकेशनल मार्ग निवडलाय आणि या वोकेशनल कोर्सेसचे डिझाईन थेट उद्योगांच्या गरजेनुसार केलं जात आहे. AI, सेमीकंडक्टर, ग्रीन एनर्जी, आधुनिक शेती अशा क्षेत्रांसाठी या शाळांमध्ये मनुष्यबळ तयार होतं. त्यामुळे तिथं तरुणांना शिक्षण झाल्या झाल्या लगेच नोकऱ्या उपलब्ध होतात. चीनमध्ये तर हे सगळं असं आहे. भारतातली स्थिती बघूया. आपल्याकडे शाळा, कॉलेजेस हे अनेकदा नेत्यांच्या किंवा त्यांच्या जवळच्या लोकांच्या मालकीचे असतात. खासगी शाळांना तर फीच्या बाबतीत कसलंच बंधन नाहीये. प्राथमिक तर खूप लांबची गोष्ट आहे. आजकाल तर अंगणवाडी आणि बालवाडी म्हणजे नर्सरी आणि KGच्या फीस देखील लाखांमध्ये जातात. ह्या सगळ्यातून पुढे जाऊन पोरं प्राथमिक शाळेत गेली तर त्यांच्या खांद्यांवर त्यांच्या वजना एवढं दप्तर दिलं जातं. मग कशीबशी शाळा पार करत 8वी-9वीत पोरं पोहोचली की ट्युशनचा विषय मागे लागतो. 10वी महत्वाची, 12वी महत्वाची, JEE, नीट, CET सगळ्यासाठी कोचिंग. घरात शिकवणी घेणाऱ्या मास्तरचा पण चौकात बॅनर लागतो. मोठ्या मोठ्या कोचिंग इन्स्टिट्यूट तर IPO आणण्याच्या तयारीत आहे. त्यात कोटा किंवा अशाच मोठ्या शहरांचं आकर्षण आहेच. पोरं 10वी पास होत नाहीत तोपर्यंत त्यांना लांब पाठवलं जातं. आणि ह्या सगळ्यातून पण जी पोरं टोकाचं पाऊल न उचलता पुढे कॉलेजपर्यंत जातात, त्यांना हेच कळत नाही की आपण डिग्री का करतोय. कारण डिग्री करूनही नोकरीची गॅरंटी नसतेच.
भारतातच 40 कोटींपेक्षा जास्त मुलं शाळकरी वयाची आहेत. या सगळ्यांना जर एकसारखं समान दर्जेदार आणि व्यापारमुक्त शिक्षण मिळालं तर एका झटक्यात 40 कोटींची सक्षम वर्कफोर्स आपल्याकडे तयार होईल. पण या 40 कोटी मधल्यांपैकी फक्त थोड्यांनाच हे पैशांचे अडथळे पार पाडून पुढे यायला मिळतं. आणि त्यातही ज्यांना शक्य होतं ते उच्च शिक्षण करून दुसऱ्या देशात निघून जातात. त्यामुळे बाकी चीन कसाही असो, राजकीय शत्रू असो, उचापत्या करणारा असो किंवा काही असो, पुढच्या पिढीच्या शिक्षणासाठी काय करायचं, गरीब श्रीमंत मुलांना कशी समान संधी द्यायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाचा बाजार कसा थांबवायचा, या गोष्टी तरी भारताने चीनकडून नक्कीच शिकायला हव्यात. बाकी चीनच्या या शैक्षणिक धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.